नमस्कार माझ्या मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आज आपण शिरा बनवूया. आज मी तुम्हाला शिऱ्याची रेसिपी दाखवत आहे. कोणी शिरा म्हणतात, कोणी रवा म्हणतात. आपण याचा गोड शिरा बनवत आहोत. तर आता मी हे रव्यामध्ये तेल टाकून व्यवस्थित चोळून घेतलेलं आहे. पूर्ण रव्याला तेल लावून घेतल्यानंतर आपण त्याला भाजून घेऊया. भाजून घेतल्यानंतर आपण त्याला फोडणी मारूया. आता फोडणीमध्ये मी तूप घातलेलं आहे. तूप घालून व्यवस्थित थोडं पातळ झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये सर्व काही घालूया. आता मी ह्याच्यामध्ये थोडेसे तीळ, थोडीशी सोप आणि खोबरपूड टाकत आहे. किसलेलं खोबरं आहे. हे आपण व्यवस्थित भाजून घेऊया. कमी गॅसवर भाजून घ्यायचं, नाहीतर खूप लवकर करपते. हे मी कमी गॅसवर असं व्यवस्थित भाजून घेत आहे. हे आता थोडंसं लालसर झालेलं आहे. आपण याच्यामध्ये पाणी घालूया. आता मी याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे. आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा त्याप्रमाणे आपण पाणी घालायचं. मी 2-2.5 गिलास पाणी टाकलेलं आहे. त्याला व्यवस्थित उकळून घ्यायचं. आणि पाणी टाकून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये विलायची पावडर टाकूया. थोडंसं 1 चम्मच विलायची पावडर आणि साखर टाकूया. त्याच्यामध्ये विलायची पावडर आणि साखर टाकून व्यवस्थित हलवून घ्यायचं. शिरा खूप छान लागतो खायला. आणि हे मी आता याच्यामध्ये साखर टाकत आहे. साखर टाकून व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर याला थोडंसं उकळी येण्यासाठी आपण सोडूया. जेव्हा उकळी आली तेव्हा आपण याच्यामध्ये हे आता उकळी आलेली आहे. त्याच्यामध्ये आपण थोडा थोडा करून रवा घालूया. अशी व्यवस्थित उकळी आलेली आहे. खळखळ खळखळ उकळी आल्यानंतर गॅस कमी करून हे असं रवा टाकून व्यवस्थित हलवून घ्यायचं. कारण छोट्या छोट्या गुठळ्या होतात. गुठळ्या होऊ नये म्हणून असं सारखं हलवत राहायचं. हे असं गुठळ्या न होऊ देता व्यवस्थित हलवून घ्यायचं. हे अशा पद्धतीने आपला गोड शिरा तयार झालेला आहे. गोड शिरा खायला खूप छान लागतो. थोडंसं पातळच ठेवायचं, कारण जास्त घट्ट झाल्यास खूप घट्ट होते. आता हे पुरेसे झालेलं आहे. आता आपण याला थांबूया आणि व्यवस्थित हलवून घेऊया गरगर गरगर. हे बघा, याच्यामध्ये गुठळ्या वगैरे काहीच झालेल्या नाहीत. एकदम छान प्रकारे हा रवा तयार झालेला आहे शिरा. हे असं थोडंसं जोरजोरात
हलवून घ्यायचं. हे बघा, आता आपला नंबर 1 शिरा करून तयार झालेला आहे. खाण्यासाठी एकदम उत्तम आणि चवदार असा शिरा तयार झालेला आहे. तरी मैत्रिणींनो, माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.